अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारं. अक्षय तृतीया आपल्या 3.5 मुहूर्तांपैकी एक अतिशय शुभ दिवस. या दिवशी कोणतंही चांगलं काम सुरू करायला वेगळा मुहूर्त बघावा लागत नाही. असं मानलं जातं की या दिवशी केलेलं दान, पुण्य आणि चांगल्या गोष्टी अक्षय राहतात, कधीही कमी होत नाहीत. म्हणूनच अनेक जण या दिवशी नवीन सुरुवात करतात, सोने खरेदी करतात आणि विशेषतः अन्नदानाला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म झाला असंही मानलं जातं. म्हणून हा दिवस धार्मिकदृष्ट्या सुद्धा खूप पवित्र मानला जातो. असंही सांगितलं जातं की या दिवशी पांडवांना अक्षय पात्र मिळालं होतं, ज्यातून कितीही अन्न घेतलं तरी ते कधी संपत नव्हतं. त्यामुळे अन्नदानाचं महत्त्व या दिवशी खूप जास्त आहे. उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे शरीराला थंडावा देणारे पदार्थ बनवण्याची एक सुंदर परंपरा आहे आणि त्यातूनच आपल्या घरात तयार होते अशी एक खास पारंपरिक थाळी. आणि आज मीही अशीच एक अक्षय तृतीया स्पेशल थाळी तयार केली आहे. या थाळीत मी बनवलं आहे तांदळाची खीर, विदर्भ स्पेशल कैरीचं पन्हं, आमरस, कढी, सोबतच आहे वड्यांची भाजी, मूगडाळीचे वडे, कुरडई, पापड आणि विदर्भातल्या खास पापड्या. त्याचबरोबर साधं पण सगळ्यांच्या आवडीचं वरण भात आणि बटाट्याची भाजीही आहे. या सगळ्या पारंपरिक पदार्थांनी थाळी अगदी परिपूर्ण आणि किती देखणी वाटते. आणि हो, यातील पापड्या आणि कैरीच्या पन्ह्याची रेसिपी मी आधीच शेअर केलेली आहे. जर तुम्ही अजून पाहिली नसेल तर नक्की जाऊन बघा. तसंच कुरडई आणि वाफेवरचे पापड आणि वड्यांची रेसिपीसुद्धा माझ्या पेजवर अवेलेबल आहे. तर अशी मी सुंदर अक्षय तृतीया स्पेशल थाळी प्रेमाने आणि अगदी मनातून सजवली आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अक्षय तृतीयेला तुमच्या घरी काय स्पेशल बनतं तेही मला नक्की कळवा.